मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्यातला एक फार सुंदर असा किल्ला पाहण्यासाठी चाललोय, तो म्हणजेच सज्जनगड किल्ला। तर तुमच्यापैकी काही लोकांनी सज्जनगड किल्ला पाहिलेला असेल, ज्यांनी नसेल पाहिला त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे। तर खरं तर हा किल्ला फार जुना आहे, म्हणजे जवळपास 11व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये शिलाहार राजा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली होती। 1673 साली शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला। नंतर बराच काळ या किल्ल्यावरती समर्थ रामदास स्वामी यांचं वास्तव्य होतं। तर साताऱ्याच्या मातीमधला एक फार भन्नाट आणि सुंदर असा किल्ला आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाऊयात सज्जनगड किल्ला पाहण्यासाठी। सज्जनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेला आहे। इथे पार्किंगची सोय आहे, आपल्या गाड्या आपण इथे लावू शकतो आणि समोरून रस्ता आहे, तिथून आपल्याला चालत वरती गडावरती जावं लागेल। अंदाजे 15 ते 20 मिनिटं लागतील आपल्याला इथून गडापर्यंत जाण्यासाठी किंवा पहिल्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी। तर चला तर मग आता समोरून रस्ता आहे, तिथून आता आपण गडावरती जाऊया। सज्जनगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3350 फूट उंचीवर आहे। सातारा शहरापासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे। मित्रांनो, सज्जनगडावरती जाण्यासाठी हा रस्ता आहे, चांगला पायरी मार्ग आहे, त्यामुळे पहिल्या दरवाजापर्यंत जायला आपल्याला जास्त त्रास नाही जाणवणार। किल्ल्याची उभारणी 11व्या शतकाच्या उत्तरार्धात शिलाहार राजा भोज यांनी केली। प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषीचे वास्तव्य होते, त्यामुळेच या किल्ल्याला अश्वलायनगड असे म्हणू लागले। याच शब्दाचा अपभ्रंश होऊन अस्वलगड हे नाव देखील किल्ल्याला मिळाले। याच किल्ल्याच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव आहे, म्हणूनच याला परळीचा किल्ला असे देखील म्हणतात। शिवरायांच्या अगोदर हा किल्ला बराच काळ आदिलशाहीच्या ताब्यात होता। इसवी सन 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला।